त्यानंतर रायगड जिल्ह्यातली एक ब्रेकिंग बातमी येते। खोपोलीच्या झेनिथ धबधबा इथं पर्यटक अडकलेले आहेत। धबधब्यावर 10 ते 12 पर्यटक अडकल्याची माहिती मिळते। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, खोपोलीतली बातमी आहे। खोपोलीच्या झेनिथ धबधबा इथं पर्यटक अडकलेले आहेत। धबधब्यावर साधारणतः 10 ते 12 पर्यटक अडकल्याची माहिती समोर येते आहे। पाण्याचा मोठा प्रवाह आणि त्यामुळे बचाव कार्यात सुद्धा अडथळे येत आहेत। दुपारपासून खोपोली परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच हे पर्यटक अडकलेले आहेत। झेनिथ धबधबा इथं हे पर्यटक अडकलेले आहेत आणि 10 ते 12 पर्यटकांची संख्या असल्याची माहिती मिळते। मात्र पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह आहे आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकतोय की ओढ्याला मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे हे सगळे पर्यटक पलीकडच्या बाजूला अडकलेले आहेत। पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे त्यांना बाहेर काढणं मुश्किलीचं झालेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, खोपोलीतली बातमी आहे। खोपोलीतल्या झेनिथ धबधबा इथं पर्यटक अडकलेले आहेत। जवळपास 10 ते 12 पर्यटक अडकलेले आहेत। पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह आणि त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत। दुपारपासून खोपोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यांना आणि ओढ्यांना मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतं। ही दृश्य बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की पाण्याचा वाढलेला प्रचंड प्रवाह आणि त्यामुळे या पर्यटकांना बाहेर काढणं काहीसं अवघड झालंय। आणि या विषयी बोलण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय की कशा पद्धतीने हे पर्यटक अडकलेत। बचाव कार्य करायचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे बचाव कार्य करणं थोडंसं अवघड होताना दिसतंय। प्रफुल्ल यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क कट झालेला आहे।